जरा हार्श झालं यार. मी खूप हार्श आहे, पण असं या बाबतीत नाही, इन जनरल सांगितलं की आता जर एखादा माणूस, ती सासू, तिची वल्लरीची सासू फॉर एक्झाम्पल, ती जर एवढी दुष्टपणे वागत असेल तर मी तिला कायमचं कट करून तिकडे परत पाठवून द्यायचा विचार केला तर तो कसा दुष्ट असू शकतो? नाही, पण हे खरं आहे, तुम्हाला सतत एक हेल्प हवी असते ना. म्हणजे तुमचं ते स्वप्न असतं, पण तुमचा पार्टनर पण तुम्हाला त्या गोष्टीसाठी मदत करतोय ना, म्हणजे सपोर्ट करतो. ही स्ट्रॉंग वाटते लोकांना की ही मुलगी म्हणजे यार फुल तोडफोड, नाही तर बाबा हिच्यापासून लांब राहा, असं एकंदरीत पहिल्यांदा जेव्हा विदिशाला कोणी बघतं तेव्हा हेच डिसाईड करतं. पण एक्झॅक्टली ऑपोजिट आहे ती. नारळ किंवा फणस कसा असतो, बाहेरून तो काटेरी दिसतो आणि आत असं एकदम लुसलुशीत असतो, तसं प्रकरण आहे. एक्सपेक्टेशन काय समोरच्या मुलाकडून की ते असं असलं पाहिजे, काय सांगशील तू? मला ऐकायचं आता. अरे बाबरे, सर थांबले. हो गॉड. अरे एक्सपेक्टेशन म्हणजे काय? आता एक्सपेक्टेशन सच काही दे बघ. मी खूप मॅजिकवर माझा खूप विश्वास आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता आले गँगकडे, अशा एका की ती धुमाकूळच घालत असते. त्यांच्या मेकअप रूमच्या बाहेर जाऊन बसायचं असं त्यांनी मला सांगितलेलं. आवाज ऐकायचा, मेकअप रूमच्या बाहेर या. कसे आहात? खूप मस्त, खूप छान आहोत सगळ्या आणि खुश आहोत, कारण आमच्या मालिकेचे 200 भाग पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे खूप खूप हॅपी आहोत. तू कशी आहेस? आणि 200 भाग कम्प्लीट झालेत. मी टू. खूप मस्त आहे आणि खूप मजा येते. फायनली 200 भागाची एक अशी पार्टी झाली होती, त्याच्यामध्ये आकांक्षा नव्हती. तर तुम्हाला सॅड वाटलं होतं की तुम्ही हॅपी होता की नाहीये? काय झालेलं ते? नाही, ऍक्च्युली ते मलाही माहित नाही, कारण मी नव्हते, पण मी वेगळ्या कारणासाठी नव्हते. पण आकांक्षा निघाली होती ग घरनं, आणि वाटेत बस जळाली आणि ट्रॅफिक झालं आणि ती पोचली नाही म्हणून ती परत गेली. बट दॅट इज सो आकांक्षा. पण जसं की म्हणाली, मिस केलं बिकॉज ऍक्च्युली आम्ही मिस केलं, त्याच्यामुळे आम्ही जे लाईव्ह गेलो होतो तो आम्ही तिला ऍड केलं त्या लाईव्ह मध्ये. त्यानंतर हिला आम्ही ऍड करू शकत नव्हतो, कारण की ही पर्सनल कारणाने, म्हणजे एका चांगल्या कामासाठी गेलेली, वेअर शी आय डोंट नो की वेदर शी वॉज युझिंग अ फोन ऑर नॉट. बेसिकली योगा सेंटरला गेले होते, पंचकर्मा. त्याच्यासाठी आम्ही तिला कॉल केला नाही. बट डेफिनेटली की 5 मुली एकत्र जेव्हा आम्ही असतो तेव्हा आमचा धिंगाणा जरा जास्त असतो, त्यामुळे येस, आम्ही खूप मिस केलं. ऍक्च्युली तो धिंगाणा असा बघावा असं वाटतो. त्याचे व्हिज्युअल्स भेटतील का आम्हाला? हो, 16 तारखेला या तुम्ही. 16 तारखेला सगळे अवेलेबल आहेत, त्यामुळे त्याचे व्हिज्युअल्स तेव्हाच मिळतील. पण फायनली झालं आणि इतका सगळा सेशन झाला. एक विचारायचं होतं की जी वल्लरीला जशी सासू भेटली, तिला तुम्ही जे आता धमकवणार आहात की काय, तिला असं शिक्षा देणार आहात, नक्की काय करणार आहात ते ऐकायचं. कारण ती त्रास देते रे वल्लरीला. काय ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, म्हणजे ते नळीत घाला किंवा कशात घाला ते वाकडच. तर काय उपाय असतो सांग त्याच्यावर? ते कापून टाकायचं. शेपूट कापल्याने कुत्रही मरत नाही आणि शेपूटही तुटतं, म्हणजे ते वाकडंही नाही राहत. त्यामुळे आम्ही तेच करतोय. आम्ही कुत्र्याचं शेपूट कापायच्या प्रयत्नात होत, पण वल्लरीला ते कुत्र्याचं शेपूट सरळ करायचंय. तिची सासू म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे जे आम्ही कापतोय, पण तिला ते फक्त नळीतच घालायचंय, तिला ते कापायचं नाहीये. सो आम्ही तर तिला कन्व्हिन्स करतोय की कसं ते काप, कसं तुझा फायदा आहे ह्याचं शेपूट कापल्यामुळे. ते कापल्याने ती सासू काय मरणार नाहीये, तिला फक्त घरी पाठवायचंय बस. जे तू काय दिलेस एक्झाम्पल भारी, म्हणजे अच्छा आहे. नो ॲनिमल्स वर हार्म आम्ही सांगतोय. जरा हार्श झालं. यार. मी खूप हार्श आहे, पण असं या बाबतीत नाही, इन जनरल सांगितलं की आता जर एखादा माणूस, ती सासू, तिची वल्लरीची सासू फॉर एक्झाम्पल, ती जर एवढी दुष्टपणे वागत असेल तर मी तिला कायमचं कट करून तिकडे परत पाठवून द्यायचा विचार केला तर तो कसा दुष्ट असू शकतो? मुद्दा आहे की टिट फॉर टॅट हे फार लोक म्हणतात पण अप्लाय नाही करू शकत, आणि त्याच्यामुळे जी वाईट प्रवृत्ती वर येण्यामागचं एकमेव कारण आहे. म्हणजे या सीन्स मधनं किंवा ह्याच्यातनं दाखवण्याचा मोटिव्हच हा आहे की जे अत्याचार सहन करतात आणि मग पुढे जाऊन माहिती नाही त्याचं काय होतं. कारण त्यांना वाटतं की काहीच बोलत नाहीये, माझी सून तर काहीच बोलत नाहीये, हे चालतं हिला बोललेलं. पण पहिल्याच दिवशी जर मी बोलले की माझ्याशी असं बोलायचं नाही, मला चालत नाही, तर पुढच्या वेळेस ती बोलणार नाही असं नाही, पण बोलताना 10 वेळा विचार तर करेल. सो तेच आहे, ते हार्श रियालिटी आहे, पण इट इज द फॅक्ट.
छान आहे, काहीतरी वेगळे, म्हणजे असं कोणीतरी बोलते की शेपूटच कापून टाकू. काय उपयोग आहे शेपटाचा? म्हणजे आता कळालं हे किती हार्श आहे ते रिअल लाईफ मध्ये. आय एम मनोज आणि वल्लरीकडे बघून असं कपल गोल्स वाटतात की किती मनोज क्यूट आहे, असं बायकोला सपोर्ट करतोय, तिच्या शिक्षणाला सपोर्ट करतोय, आता ते दोघं एकत्र येऊन काहीतरी उभारायचं म्हणतात आणि स्वतः सक्सेसफुल व्हायचं म्हणतात. असं खऱ्या लाईफ मध्ये तुझं तर नाहीच झालंय, तिचं झालंय. झालं ऍक्च्युली झालंय. हो. माझा नवरा अंकुश आहे. मनोज नाही काय माझा नवरा अंकुश आहे. अं, नाही पण हे खरं आहे, तुम्हाला सतत एक हेल्प हवी असते ना, म्हणजे तुमचं ते स्वप्न असतं पण तुमचा पार्टनर पण तुम्हाला त्या गोष्टीसाठी मदत करतोय म्हणजे सपोर्ट करतोय. मला असं वाटतं की जेवण करायला मला खूप आवडतं किचन मध्ये, पण तो एक दिग्दर्शक असल्यामुळे तो मला हे सांगतो की तू जाऊन त्याच्या व्यतिरिक्त 2 वेबसिरीज बघ. तुला इथे बाई ठेवली आहे ना, बाई ते करेल. ती गोष्ट वेगळी आहे की मला ते चवदार हवं असतं, चटपटीत. मला तो माझा तडका तरी द्यायला मला जायचंच असतं. सो मी बराच वेळ सुट्टी असली की मी काहीतरी बनवत असा वेळ घालवते. तो मला बोलतो, यू आर वेस्टिंग युअर टाइम. नाही, तू त्याच्यापेक्षा जाऊन वेबसिरीज बघ, त्याने तुझा फायदा होणार आहे. सो असं प्रत्येक टप्प्यावर ही इज देअर, मला माहितीये. म्हणजे अर्थात म्हणजे मला सगळे चिडवतात की मी खूप फोनवर बोलते किंवा खूप काही म्हणजे सतत चालू असतं माझं. पण आता तो 4-5 दिवस नव्हता तरी सुद्धा मला असं झालेलं की मी सतत बोलत असते. 1-2 तास झाल्यानंतर असं यार मला हे ऍक्च्युली सांगावं असं वाटतं. म्हणजे आता हिच्या लग्नाला 3 वर्ष झाली असतील ना, हा आणि 3-4 वर्ष आणि त्याच्या आधी रिलेशन जे काय तुमचं होतं. सो त्या सगळ्याला एवढा काळ लोटलाय, पण आजही ती शूटिंगला मला खरंच खूप आवडतं. माझ्याकडे बघून वाटत नसेल पण मला अशा छोट्या छोट्या गोष्टी, प्रिन्सेस ट्रीटमेंट वाल्या गोष्टी मला खूप आवडतात. तिचा नवरा आजही दुपारी म्हणजे पोचल्यानंतर एक, दुपारी 10-11च्या दरम्यान एक, जेवणानंतर एक, संध्याकाळी परत अजून एक, आणि त्याच्यानंतर रात्री अजून एक, असे 5 ते 6 व्हिडिओ कॉल करतो. आणि काही नाही, जस्ट तो मांजराला दाखवतो किंवा तो नॉर्मल असं झोपलेला असतो आणि तो बोलत असतो. काहीतरी कॉमेडी बोल किंवा कधीतरी प्रेमाचं बोल, कधीतरी काहीच बोलत नाही, फक्त व्हिडिओ कॉलवर असतो, पण तो असतो. आणि मी ती गोष्ट खूप अप्रिशिएट करते अंकुशची, किंवा मला त्या दोघांमधलं ते बॉन्डिंग खूप जास्त आवडतं. सो हा सपोर्ट, एवढं प्रेम करणारा किंवा एवढं प्रेमळ असणं, सेन्सिबल असणं सुद्धा आजच्या काळात खूपच कठीण आहे. पण कारण वय वाढत जाणार आहे आणि वय वाढत जाणार तसं आमचं पण वय वाढतंय, तर आम्हाला वेळ, दोघंही शूटिंगच करणार आहे आयुष्यभर. मग नंतर 1 वर्षानंतर की असं नको व्हायला आपण एकमेकांना वेळच दिला नाही. हो, आपण एकत्र राहत होतो पण आपण एकमेकांना वेळच दिला नाही. सो ही गोष्टच नकोय मला लाईफ मध्ये की वेळ दिला नाही. वेळ काढावा लागतो कारण तो कधीच नाही मिळत. सो माझा एक अट्टास असतो की सपोर्टिव्ह असतात. आणि अर्थात सिरियल मध्ये पण जो माझा बॉयफ्रेंड आहे हर्षित, तो पण सपोर्टिव्ह आहे. हर्षित मी तुझं नाव घेतलंय. पण किती गोड आहे, म्हणजे तुमचं बॉन्ड खरंच ऐकताना एवढं छान वाटतं. तुम्ही एक्सपिरियन्स करते, ती ऍक्च्युअल एक्सपिरियन्स करते, असं किती गोड वाटत असेल ना. तू जसं म्हणालीस की तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट आवडते आणि असं म्हणते की मला माझ्याकडे बघून वाटत नाही की कोणी मला असं, कारण ती स्ट्रॉंग वाटते लोकांना की ही मुलगी म्हणजे यार फुल तोडफोड, नाही तर बाबा हिच्यापासून लांब राहा, असं एकंदरीत पहिल्यांदा जेव्हा विदिशाला कोणी बघतं तेव्हा हेच डिसाईड करतं. पण एक्झॅक्टली ऑपोजिट आहे ती. नारळ किंवा फणस कसा असतो, बाहेरून तो काटेरी दिसतो आणि आत असं एकदम लुसलुशीत असतो, तसं प्रकरण आहे. नाही खरं आहे हे एक्झॅक्टली. कारण ती दिसते फक्त की म्हणजे ती बोलताना पण अशी लाऊड बोलते ना, त्याच्यामुळे भाई ये डेंजर आहे. पण जो तिला खऱ्या अर्थाने ओळखतो ना, ती खूप प्रेमळ आहे. आणि तिला अपेक्षा त्याच असतात की समोरचा माणूसही तितका प्रेमळ असावा किंवा तितक्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्याने घ्यावी जशी ती घेते. सपोज आता मला बरं नसलं किंवा काही नसलं तर शी विल मेक शुअर की अरे नाही जाऊ दे तू झोप, किंवा काही असेल की तू हे केलंस का, तर तसं ती पण समोरच्या माणसाकडनं काय प्रेमच अपेक्षा करते, दुसरं काय अपेक्षा करत नाही. सो ते आहे. हा म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले, तू म्हणालीस हार्श आणि हे, सो एक्झॅक्टली माझं प्रेमाच्या बाबतीत पण आहे की टिट फॉर टॅट. मी जेवढं मी देते किंवा माझ्याकडनं जेवढं केलं गेलं जातंय ना, तेवढंच मी समोरच्याकडनं एक्सपेक्ट करते. मी काय
असं खूप अवाच्या सव्वा अवांतर असं मी काहीच करत नाही. म्हणजे नॉट फक्त प्रेम, मैत्री, प्रेम इन जनरल सगळ्याच नात्यांमध्ये. म्हणजे मी इव्हन आई सुद्धा आपल्यासाठी जे काही करते ना, मी त्याचाही हिशोब ठेवते. म्हणजे हिशोब म्हणजे असं लिहून नाही ठेवत, पण माझ्या डोक्यात असतं की आई आपल्यासाठी काय काय करते, आईने आपल्यासाठी हे केलं होतं, ते केलं होतं. सो ते डोक्यात ठेवून मग मी मी कधीच आईला असं बोलत नाही जाऊन की आज मला हे खावंसं वाटतंय, आज मला ते खावंसं वाटतंय. माझं लक्ष असतं की आज तिने किती दिवसभर काम केलंय. फक्त मला खावंसं वाटतंय म्हणून ती बनवेल, डेफिनेटली बनवेल. ती आई आहे. आईचं मन कोणीच आपण हे नाही करू शकत. पण म्हणून मी पण तिची मुलगी आहे ना, आपण पण हा विचार करायला हवा की ती दिवसभर दमली आहे, तर तुम्ही तिला कुठलं किती हक्काने सांगू शकता ही गोष्ट की आज माझ्यासाठी हे बनव ना. ब्रो, तिने सकाळपासून 50 लोकांचं जेवण केलंय, तुम्हाला काय माहितीये. पण हे मला असं वाटतं हे खूपच तराजू. आय लिव्ह माय लाईफ ऑन बॅलन्स. पण तुझे एक्सपेक्टेशन काय आहेत समोरच्या मुलाकडून की ते असं असलं पाहिजे? काय सांगशील तू? मला ऐकायचं आता. सासरे लागले आता. अरे बापरे, सर थांबले. हो गॉड. अरे एक्सपेक्टेशन म्हणजे काय आता? एक्सपेक्टेशन सच काही दे बघ. मी खूप मॅजिकवर माझा खूप विश्वास आहे किंवा मॅनिफेस्टेशनवर माझा खूप विश्वास आहे. सो आय ट्रस्ट युनिव्हर्स. उद्या असंही होऊ शकतं की कम्प्लीट अपोजिट मुलगा असेल माझ्यापेक्षा आणि तरी मी त्याच्या प्रेमात पडेन, किंवा उद्या असंही होऊ शकतं की माझ्यासारखाच सेम असेल जो तेवढेच एफर्ट्स टाकतो, त्याच्याही मी प्रेमात पडू शकते. पण इट डिपेंड्स ऑन द मॅजिक. दॅट मॅजिक इट शुड हॅपन. म्हणजे असं नाहीये की काही, म्हणजे एक्सपेक्टेशन वाईज असं नाहीये की तो इतकाच कमवता असला पाहिजे किंवा त्याने हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. वाटतं सगळ्याच मुलींना की त्याने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण उद्या जरी त्याने ते नाही केलं आणि माझ्यासोबत बोलता, म्हणजे ते म्हणतात ना, तास मिनिटांसारखे वाटायला लागले की जब वो होगा ना तो मेरा फुल अँड फायनल. लवकरच होईल ते. लवकरच होईल. खरंच छान वाटलं गप्पा मारून. पण मला आता ना एक ऐकायचंय की आता एवढी पार्टी जाईल, तुम्ही इतकी दिवस एकत्र होत आहात आणि आता पुढे सुद्धा असाल, पण एक असतं ना की अरे यार, हिची एखादी गोष्ट खटकली आणि हिची एखादी गोष्ट खटकली. गोड गोड तर सगळेच बोलतात, पण असं असं मन मोकळं करतात ते काय कराल तुम्ही? टाकलं की आम्ही बोलून मोकळे होतो. हो. ठेवतच नाही समोरच्या माणसाला, तिसऱ्या माणसाला सांगायपर्यंत Actually. आम्ही थांबतच नाही. कोणीच थांबत नाही आमच्यातलं. आम्ही आमच्या- सगळे एकमेकीला तोंडावर सगळं तोंडावर सांगतो, बोलतो. कौतुक पण आणि काही खटकलं तरी पण. खटकलं म्हणजे सपोज आता ही गोष्ट मला नाही पटली, मी तिला जाऊन सांगणार की तिला मला नाही पटली, ती मला येऊन सांगणार. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, चौथ्याचा लाभ होत नाही. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. त्याचं खूप वेळा घडत असतं. त्यामुळे कोणी- आणि हे बघ, चार हाताची पाच बोटं जशी सेम नसतात, तसं कुठलाच माणूस सेम स्वभावाचा नसतो आणि तुम्ही ते एक्सपेक्ट पण करू नये. आणि हे मला वेगवेगळ्या रूममेट सोबत राहूनच कळलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आता जसं ज्याच्यावर आमची सिरियल आहे त्याही वर्ष मी घालवली आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारच्या मुली असं मला ते आय नो दॅट. बट ह्या फॉर्च्युनेटली आम्ही सगळ्या मुली अशा आहोत ना की काही खटकलं ना तरी आम्ही तोंडावर खूप बोलतो किंवा तेवढा पुरतं वाचतं. नाही असं नाही, वाचतं, पण असं मोठं नाही वाजत. नंतर पुन्हा एकत्र येतात. हा, नंतर असं होतं की एक दिवस विसरून जातो. हा. एका तासापुरतं आणि मग नंतर लगेच परत मी आता मध्ये ही माझं आणि हिचं काहीतरी वाजलं होतं. आय कांट बिलीव्ह की हिच्यासोबत माझं वाजलं होतं. पण आणि कोणालाच माहित नव्हतं. आमच्या दोघींनाच माहिती होतं. आमचं आता वाजलं, मग त्याच्यानंतर तिला काय आवडतं तर तिला डार्क चॉकलेट. हो. आणि माझं कसं असतं ना माहितीये, चूक मला जर दाखवून दिली ना, माझी चूक ही बघ, ही इथे तू चुकलीस, आणि मला ते पटलं ना, भाई मी साष्टांग नमस्कार घालेन, मी लोटांगण घालेन. पण मला जर असं वाटलं ना की नाही, पण इथे मला लॉजिकली सांग माझं कुठे चुकलं, आणि जर मला दिसत नसेल ना माझी चूक कुठे, तर माझा प्रॉब्लेम आहे यार की मला बॅकफुटला नाही येत आहेत. मग मी बॅकफुटला तेव्हाच येते जेव्हा समोरचा बॅकफुटला येतो. तर मग ती तेवढी उदार, मी म्हणलं तेवढी इनोसंट ती आहे, किंवा तेवढी उदार आणि चांगली माणूस ती आहे किती. माझं जरा मी हे असते ना, त्या टेम्पररी रागात होते आणि मी अशी वगैरे जात होते आजूबाजूने. तर तिने येऊन डायरेक्ट मला डार्क चॉकलेट खूप आवडतं, ती येऊन डायरेक्ट मला डार्क चॉकलेट दिलं आणि मला झालं आणि आम्ही मिठी मारली आणि मग नॉर्मल तो विषय पण नाही निघाला नंतर कधी आपल्यात. पण तो एक आहे आमच्यामध्ये सगळ्यांमध्येच की आम्हाला कोणाचंही काही खटकलं की आम्ही समोरासमोर बोलतो, कारण त्याने काय होतं, आम्ही दिवसभर एकत्र राहतो हो. आणि आपण ना ऊर्जा पास करत असतो एकमेकांना. सीन स्पेशली आय वुड से ही, मी आणि वल्लरी, कारण आता आम्ही तिघी रूम शेअर करतो म्हणून त्या दोघींमध्ये त्यांचं होत असेल दोघींचं. पण आम्ही रूम शेअर करतो म्हणून हे आमच्यात जास्त आमच्यात होतं. आणि पण आम्ही खूपच वोकल आहोत. ओके. त्यामुळे मला तुला ऐकायचंय, पटकन असं सुचलं की तू आल्यापासून बँगलोर, दुबई असं काहीतरी म्हणते, काय फायनल डेस्टिनेशन?
मग नाही सगळेजण वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे बोलत असतात. मी ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत बोलत असते इन जनरल. म्हणजे सरांचा आणि माझा एक प्लॅन झाला होता. माझ्या बहिणीचं लग्न आता रिसेंटली लग्न म्हणजे साखरपुडा झालाय आणि लग्न आता नोव्हेंबरमध्ये आहे. आणि सचिन जोशी यांचा सुपुत्र सिद्धांत जोशी त्यांचं पेशवा नावाचं रेस्टॉरंट आहे दुबईत आणि त्यांच्याशी तिचं म्हणजे संबंध जोडले गेलेत आता आमचे. आणि तिचं लग्न होत आहे. तर सर तेच म्हणाले होते की तो दुबईला लग्न आहे, विदिशा इव्हेंट मॅनेजमेंटला मला बोलवायचा आणि आता तुम्हाला जेव्हा ते मॅनेज करत होते ना की तू इकडे जा तू तिकडे जा, तर तेव्हा मी सरांनी ते बोलले, म्हटलं सर आपलं दुबई आहे अजून आपण दुबई मॅनेज करायचं सर, आपण इथे नाही थांबायचं. सो आमचं ते असं इंटरनल विनोद खूप असतात. नवीन ट्रिप तुम्ही आता दुबईला प्लॅन करते पिंगा कपोरी. मी अगं ह्या म्हणत होते ना मग अशी चालू इंटरव्ह्यू मध्ये की गोव्याला आता आपण गोव्याला पिकनिकला जाऊ. म्हटलं सर काय छोटी स्वप्न आहे त्यांची, गोवा बिवा काय जवळच्या जवळ, आपण कुठे झालं पाहिजे बँगलोर हिमाचल काश्मीर जरा लांबच. बरं त्याच्यानंतर पण स्वप्न पाहिजे तर मी सांगते फिनलँड आईसलँड विचारा. बापरे, खूप मजा आली गप्पा मारून. खरंच थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुन्हा एकदा. कॉंग्रॅच्युलेशन्स. जाता आता प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? प्रेक्षकांना हाच मेसेज देईन की इतर वेळी जेव्हा तुम्ही कमेंट्स मधनं किंवा आम्हाला भेटल्यानंतर ज्या प्रतिक्रिया देता की तेच दाखवलं जातं आता टेलिव्हिजनवर सासू सून ड्रामा किंवा तोच घरगुती ड्रामा, तर वेगळं काही दाखवलंच जात नाही. तर आता आम्ही वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा वेगळं काही दाखवण्याचे इंटेन्शन आमचे चांगले आहेत. आम्हाला खूप मजा येते करताना. तर ते तुम्ही पण नक्की बघा कारण हे तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला एका पॅटर्न मधनं ब्रेक मिळावा म्हणूनच आमचा शो आहे असं मला वाटतं आणि आम्हाला खूप मजा येते. त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली बघताना सुद्धा मजा येईल. तर बघत राहा पिंगा कपोरी पिंगा 7:30 वाजता कलर्स मराठी.